कल्पनेची बाधा नव कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी. नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंग. कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो. विठ्ठल 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 अकल्पायुष्य भावे तया कुळा माझ्या सकळा हरिच्या दासा. कल्पनेची बाधा नव कावणी काळी संत मंडळी सुखी असो. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे तो अभंग श्री संत देहो निवासी असणारे तुकाराम महाराज यांचा पूर्व अवतार नामदेव महाराज यांचा हा मागणीपर प्रकरणातील अभंग आहे. या अभंगातून नामदेव महाराज संता करता भक्ता करता मागणी मागतात आणि मागणी मागून ती मागणी मागत असताना उत्कृष्ट अशी मागणी या ठिकाणी मागतात. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडा परिहार द्यायचा तो येणेप्रमाणे आज या ठिकाणी असणार हा कार्यक्रम किन निमित्ताने आहे सर्वांना विदित आहे माहीत आहे आणि माहिती झालं म्हणून तुम्ही आले. आमच्या असणारे लाडकं नाव म्हणजे विश्वनाथ पाटील. त्यांचं खरं नाव विठोबा रखमाजी दहे असं त्यांचं नाव आहे. त्यांच्या मंडळी आहेत रंगूबाई विठोबा दहे. असं हे मातृपितृपूजन आहे आणि या मातृपितृपूजनाच्या निमित्ताने आमच्या असणारे भाऊसाहेब दहे आणि रावसाहेब दहे या पुत्रांनी आपल्या आईवडिलाचं पूजन व्हावं, सेवा घडावी, त्यांनी केलेला परमार्थ समाजापुढे यावा, त्यांचं जीवन यावं याच्याकरता हा कार्यक्रम आवर्जून त्यांनी त्यांच्या मला वाटतं 80च्या पुढं झालं ना, 93 90च्या पुढं झालं, हो 90च्या पुढं झालेला आहे. आणि म्हणून मग हा जो सोहळा आहे याला सहस्रचंद्र दर्शनही म्हणतात 81 नंतर आणि मातृपितृपूजनही म्हणतात. असा हा सोहळा त्यांच्या देखत त्यांचा सोहळा करणं हे महत्त्वाचं आहे. गेल्यानंतर किती सोहळे करा त्याचा उपयोग नाही, पण ती आस्थाने त्यांच्या देखत झालेला सोहळा तो जो आनंद आहे तो आनंद भव्य दिव्य स्वरूपाचा असा आनंद असतो ना. असं या आनंदाचं प्राप्त झाल्यानंतर त्यांचा जो मिळणारा आशीर्वाद आहे तो खरा आशीर्वाद प्राप्त होतो आईवडिलांचा आणि तो महत्त्वाचा आशीर्वाद आहे. जगामध्ये कुठलाही आशीर्वाद नाही मिळाला तरी चालेल पण आईवडिलाचा आशीर्वाद हा अवश्य लागतो आणि तो जर नसेल तर जगातले कोणत्याही देवतेने आशीर्वाद देऊ द्या उपयोग होत नाही. एवढा श्रेष्ठ आशीर्वाद जर कोणाचा असेल तर आई आणि वडिलाचा आशीर्वाद आहे. सर्व शास्त्र सांगून गेले, वेद सांगून गेले का आई वडिलासारखं दैवतच नाही. एवढं मोठं हे दैवत आहे आणि या दैवताचा जर आशीर्वाद प्राप्त झाला तर जीवनामध्ये कुठलाही आशीर्वाद प्राप्त करण्याची गरज राहत नाही किंवा कुठला नाही प्राप्त झाला तरी पण त्यांच्या आशीर्वादाने सर्व कार्य सिद्धीला सबसे बड़ी पूजा है ममता की सेवा. चाहे न पूजे मूर्ति चाहे न तीर्थ दूजा. श्री राम Ram
आणि हेच खरं दैवत आहे. जगातलं प्रथम दैवत जर असेल तर ते आईवडील हे दैवत आहे. आणि असे या दैवताची सेवा घडणं, सेवा करणं. आमच्या वेळेला आळंदीला एक विद्यार्थी होता, आमच्याच बरोबरचा विद्यार्थी होता. आई अंध होती आणि साधं प्लास्टिकच्या कागदात झोपडं बांधून रस्त्याच्या कडाला तो राहत असे. पण दिवसभर तिला लागणारं काय जेवण खाऊन सगळं सेवा, रात्री दिवस सेवा करायची आणि अभ्यास करायचे, एवढंच कार्य करायचं. तो म्हणायचा माझं दैवत जे आहे ज्ञानेश्वर महाराज इथंच आहेत, भगवान परमात्मा पांडुरंगसुद्धा इथंच आहे. रात्रंदिवस ते अंध आईची सेवा करत असत आणि माऊलीची सेवा आणि मधुकरी मागून खात असत. पण आत्ता मी मध्ये चौकशी केली तर आज तो फार मोठ्या स्थितीला प्राप्त झालेला आहे. एकदम गरीब होता, काही नव्हतं त्याच्याकडं, रस्त्याच्या कडेला राहायचं, पाण्या पावसात सुद्धा त्या झोपडीतच राहायचं. आई आणि तो दोघंच राहायचे, पण सेवा करायचं. आज खूप चांगली परिस्थिती त्याची निर्माण झाली, सेवेचं फल प्राप्त होत असतं, आईवडिलाची सेवा. म्हणून अशी हे दैवत आहे आणि या दैवताची सेवा प्राप्त व्हावी याच्याकरता भाऊसाहेब पाटलांनी, रावसाहेब पाटलांनी यांनी प्रयत्न केला. आणि मला म्हणे अर्धा तास का होईना पण तुम्ही प्रवचन करा, कीर्तन करा, काही का होईना करा, आम्हाला बाकीचं नको, पण तुमचं पाहिजे. आणि त्यांनी सेवा केलेली तुकाराम बाबांची, आणि ती सेवा करत असताना आजही एक निष्ठा आहे आत्तापर्यंत. बाकीचे बऱ्याच निष्ठानिष्ठी राहते, बुवा बदलला का भाव बदलला, मग ते गादीचं त्यांना काही घेत नाही, फक्त बुवाकडे बोट ठेवतात. पण गादी कुठली आहे, गादीचा काय परिणाम आहे, गादीचा काय अधिकार आहे याचा पत्ता नाही, गण वार्ता नाही. फक्त बुवा कीर्तनकार चांगला दिसला, विनोदी दिसला, चांगला लोक मानायला लागले का पळले त्याच्या मागं. अरे पण परंपरा जाणा ना, परंपरा कुठली आहे, परंपरा काय आहे. ज्ञानेश्वर महाराजांची परंपरा जर निवृत्तीनाथ महाराज पाहिले तर ती परंपरा कळत असते. परंपरेला महत्व आहे, अधिष्ठानाला महत्व आहे. अधिष्ठानच श्रेष्ठ जर असेल तर त्या ठिकाणी कोणी येऊ, दगड जरी बसावला तर तो श्रेष्ठच. पण काहीची दृष्टी अशी का त्या परंपरेकडे नाही, अधिष्ठानाकडे लक्ष नसतं, चकाकीकडे लक्ष असतं. जसं ती पितळाचं भांड आहे, पितळाचं भांडण त्याला आतून कलई गेली का ते चमकलं, कलई आहे तोपर्यंतच, कलई गेली का ते कळकायला लागतं, आहे का? ते कळकायला लागतं, त्याचा उपयोग होत नाही. कलईला भुलायचं नसतं, मूळ स्वरूप काय आहे त्याचं, आणि त्या मूळ स्वरूपापासून प्राप्ती काय होती त्याचं आपण विश्लेषण, आपण अवलोकन जर केलं तर काहीतरी प्राप्त होतं. जर वरच्या काय बोलला अशी वरल्या रंगा, काही वरल्या रंगाला बोलतात आणि तिकडंच पळत राहतात, पण अधिष्ठान ठेवत नाही, अधिष्ठानाला सोडून देतात. आणि अधिष्ठानाला सोडून दिल्यानंतर परिणाम मात्र झाल्याशिवाय राहत नाही. एक ना एक दिवस असा येतो का परत पिढी बदलली, माणूस बदलला का परत तिथं डोकं ना घासावंच लागतं. कारण विद्वान सगळेच असतात, विद्वान सगळेच नसतात असं काही नसतं. परंपरेनं जो येईल तो श्रेष्ठ असेल, निकृष्ट असेल, कसा असेल, पण त्या स्थानाला एकदा जर प्राप्त झाला का त्याला त्या स्थानाचं महत्त्व प्राप्त होत असतं. आणि ते महत्त्व प्राप्त झालं असतं त्या व्यक्तीकडे पाहायचं नसतं, त्याच्याकडे पाहायचं नसतं, स्थानाकडे पाहायचं असतं. त्या स्थानानुसार त्याला ते मान्यता. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विनय देव तुझा पाहता नाही त्रैलोकी, गुरु विना देव तुझा पाहता नाही त्रैलोकी. गुरु विनय देव तुझा पाहता नाही त्रैलोकी. गुरु विना देव तुझा पाहता नाही त्रैलोकी. गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा करू, गुरु हा धैर्याचा डोंगरू, कदा काळी कळमळेना. गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा करू, गुरु हा धैर्याचा डोंगरू, कदा काळी कळमळेना. हो, हा गुरुचा अधिकार आहे. आणि हा अधिकार ओळखून जर आपण त्या ठिकाणी नतमस्तक झालो, रत राहिलो, तर त्याचा जीवनामध्ये काहीतरी फायदा होतो, परिणाम होतो. तसं विश्वनाथ पाटलांनी आतापर्यंत स्थानातला सोडलेलं नाही, स्थानाला महत्त्व दिलेलं आहे. एवढंच नाही, पायी यायची इथून हिंगणीला
उन्हात आणत 4 म्हातारे चांदे कचऱ्याचे आणि 4-5 म्हातारे डाऊचे पायी पायी उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो कार्यक्रम असला का पायी पायी यायचं आणि आजही तीच निष्ठा आहे. आज पण त्यांची निष्ठा तीच आहे. आम्ही कुठं जात नाही, कोणाला मानत नाही, कोणाला काही नाही. आपली जी आस्थापना आहे ती आहे तुकाराम बाबा. गुरु बिन कौन बतावे बाट, गुरु बिन कौन बतावे बाट, गुरु बिना कौन बतावे बाट, गुरु बिना कौन बतावे बाट. बड़ा विकल है यम घाट, बड़ा विकल है यम घाट, गुरु बिन कौन बतावे बाट, गुरु बिन कौन बतावे बाट, गुरु बिना कौन बतावे बाट, गुरु बिना कौन बतावे गुरुशिवाय कोणीच काही दाखवत नाही. गुरु महत्त्वाचं गुरुस्थान आहे आणि असं हे असणारं गुरुस्थान त्यांनी आतापर्यंत आपल्या 93 वर्षाच्या कालामधीपर्यंत त्यांनी जपलेलं आहे. आणि तीच परंपरा त्यांच्या मुलांनी त्यांनी सांगितलं का मग बाबांचंच कीर्तन झालं पाहिजे, त्या परंपरेतच आलं पाहिजे आणि त्याच परंपरेत झालं पाहिजे. मी म्हटलं आता त्यांनी 93 वर्षाचं वय झाल्यापर्यंत सेवा केली. आपला अधिकार नाही आहे त्यांचं वर्णन करणं, त्यांचं परमार्थ सांगणं. पण माझा जरी अधिकार नसला तर ह्या गादीचा अधिकार आहे. ज्या गादीवर उभा आहे त्या गादीचा अधिकार आहे वर्णन करण्याचा. माझं जरी नसेल पण ज्या गादीला आपण महत्त्व देतो, नारदाच्या गादीला, तिचं महत्त्व आहे ना वर्णन करण्याचं. तिचं तर पावर आहेच ना. आणि त्या अर्थाने त्यांचं वर्णन करणं योग्य आहे. 93 वर्षापर्यंत त्यांनी जवळजवळ ज्या बाबांची त्यांनी कास धरली, बाबांची माळ घातली असेल त्या दिवसपासून तर आत्तापर्यंत मावस भाऊ जरी होते पण कधी विचार नाही केला का मला मावस भाऊ जेवूच घाल म्हटलं पाहिजे, जेव म्हटलंच पाहिजे, चहा पेच म्हटलं पाहिजे, कधीच विचार नाही. आपलं परमार्थ करणे, परमार्थाला येणं, बोलवलं तर जाणं, चहा पिणं हा हेतू राहायचं. पण मात्र परमार्थ म्हणजे परमार्थ, बाबावर श्रद्धा म्हणजे श्रद्धा. आणि ती श्रद्धा आतापर्यंत ठेवली. काही लोकांची श्रद्धा निष्ठानिष्ठी होऊन जाते. मग काही काल असा येतो का परत तिकडे यायचं पाळी होतं, मग मला आज वाटते मध्ये आपण सोडून दिलं, आता कसं काय जावं. असलेलं सोडून दिलं की नंतर जायला लाज वाटते ना. एखाद्या बाईनं पती सोडून दिलं आणि परत यायचं म्हणलं थोडी लाज वाटतेच ना. कसं काय जावं, 6 वर्ष झाले सोडून दिलं ना, आता परत जायची पाहिजे झाली म्हणजे गावात आल्यावर थोडी लाज वाटतेच ना. तसं हे गुरु घराणं आहे, गुरुच ठिकाण आहे. एकदा सोडून दिलं आणि जर लांब जात राहिलं तर मग नंतर परत यायला फार सायास लागतात, लाज वाटते यायला, जवळ येऊ वाटत नाही. आणि जवळ नाही यावं तर पर्याय राहत नाही. दुसरीकडे जावं तर काय तेवढं मिळत नाही, जाऊन तिकडे काही मिळत नाही. जी इच्छा आहे, इच्छा प्राप्त होती ती इच्छाप्रमाणे तिकडे मिळत नाही. तिकडं मिळत नाही आणि इकडूनही हुकले, दोन्ही ताड्या हुकले. म्हणून त्याच्याकरता निष्ठा ठेवा लागते, भाव ठेवा लागतो, श्रद्धा ठेवा लागते, प्रेम ठेवा लागतं. आणि हे श्रद्धा प्रेम जर ठेवलं तर त्याला कोणाला विचारायची गरज किंवा भासत नाही, किंवा कोणाला या म्हणण्याची गरज पडत नाही. जो सततच वारीला येतो, समजा महिन्याचा वारकरी, महिन्याला खेळलेला येणार आहे वारकरी, त्याला चहा घ्या म्हणावंच लागत नाही. कारण त्याचीच मुळात ओळख राहते. कोणी बळ त्याला म्हणतं हो चला चहा घ्यायला, हो चला चहा घ्यायला. आणि हे कधी नव्हत येणारे राहत काय बाबा आमच्याशी बोललाही नाही. अरे तू 6 महिन्यातून कधीतरी तोंड दाखवतो, काहीतरी येतो, कधी येतो कधी नाही येत. तुला काय बोलायचं, धड बायको तुही घरात बोलत नाही, आम्ही काय तुला बोलायचं. हां काय तो एवढा अधिकार आहे तुला बोलायला. जो वारकरी जो महिन्याने येतो, नित्यनियमाने येतो, त्याला बोलणं योग्य आहे. त्याचा सन्मान करणं, त्याचा मान करणं, त्याला या म्हणणं, चहा घ्या म्हणणं योग्य आहे. तू वर्षातून 10 वर्षातून एकदा येणार आणि तुम्हाला मी पाटील आणि मला बोललं पाहिजे, बाबाने बोललं पाहिजे, मला या म्हणलं पाहिजे. बाबाचं काय नडलं या म्हणायचं. सेवा जर नसेल तर तिथं म्हणायचं काय कारण आहे. सेवा करावी लागते, सेवा केल्यानंतर त्याचं फल प्राप्त होत असतं. तसं विश्वनाथ पाटलांनी सेवा केलेली आहे बाबांची. तुकाराम बाबांची सेवा झालेली आहे, तुकाराम बाबांचं दर्शन झालेलं आहे. माऊली बाबांची सेवा, माऊली बाबांचं दर्शन, गोविंद बाबाची सेवा, गोविंद बाबाचं दर्शन, आणि काशीनाथ बाबाचं सुद्धा सेवा दर्शन झालेलं आहे. पण आता प्रकृती वय झाल्यानंतर शक्य होत नाही, मग काही गोष्टी वयाच्या मानाने सोडून द्याव्या लागतात. पण जी श्रद्धा आहे, प्रेम आहे, ते आजही अंतःकरणामध्ये जरी जाता नाही आलं तरी पण मग अंतःकरणात ते राहतच ना. का माझं बाबाचं दर्शन झालं पाहिजे, बाबाकडे गेलं पाहिजे, वर्षातून एकदा का होईना पुण्यतिथीला गेलं पाहिजे.
ही जी श्रद्धा आहे, हे जे प्रेम आहे, काही लोकांनी आत्तापर्यंत टिकून ठेवलेलं आहे. आणि काही नुसतेच म्हणायला आहे, कधी वारीला नाही, कधी कशालाच नाही, काय नाही, दुसरीकडे परमार्थाला लय उती येतो त्यांना. जर इथं आपल्या ठिकाणी एवढं मोठं दैवत आहे, बाबांचं दैवत काही साधं दैवत नाही, आणि नुसतं दैवत नाही ना, जन्मभूमी आहे ना. आणि जन्मभूमी असताना सुद्धा कीर्तनाला प्रवचनाला येत नाही, येत नाही, जात नाही. आणि दुसरीकडे मारतं मोठं, अगं 8 तासांनी जगता आमचे बाबा आहे ना, आमचं बाबाचं स्थान असं ना, आमच्या बाबाचं. अरे कधी गेला का ते दर्शन? एकादशीला कधी आहे का त्या कीर्तनाला, प्रवचनाला, दर्शनाला, कधी वारीला आहे का कधी? त्याचा पत्ता राहत. पण श्रद्धा असावी लागते, प्रेम असावं लागतं. आणि ही श्रद्धा प्रेम असेल तर त्या ठिकाणाला, त्या गुरुकडून काहीतरी आपल्या जीवनामध्ये प्राप्ती होत असते. तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव, जवळी धरुणी आणि देव, जवळी धरुणी आणि देव. तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव, जवळी धरुणी आणि देव, जवळी धरुणी आणि भाव असावा लागतो. तो जवळ भाव जर असेल तर प्राप्त होतं. नाही तर इकडं सगळं वावर पडीत ठेवायचं आणि बांध खोरीत राहायचं, काय उपयोग होणार आहे? वावर कर तिकडं पडीत पडलं आणि तू बांध खोरीतो, कशाला खोरीतो बांध? ते बांध देणार काय तुला? तसं जे आपलं स्थान आहे, प्राप्ती आहे, त्या ठिकाणाला सोडून द्यायचं आणि दुसऱ्याच्यात बांध खोरीत राहायचं, तिकडंच पळत बसायचं, काय उपयोग नाही. म्हणून श्रद्धा भाव. आणि आता तोपर्यंत त्यांनी श्रद्धा भाव ठेवल्यामुळं कीर्तन करण्याची शक्ती नव्हती, तरी पण करावं लागतं. का? कारण बांधलेली त्यांचा भावाने बांधलेला आहे. त्या भावाने बांधल्यामुळं करावंच लागतं, यावंच लागतं, नाही म्हटलं तरी यावं लागतं. कारण तो भाव बांधला जातो, ती श्रद्धा बांधल्या जाते, ती प्रेम बांधल्या जातं. आणि ती प्रेम भाव श्रद्धेने बांधल्यामुळं काही जरी झालं तरी त्या ठिकाणाला जावंच लागतं, यावंच लागतं. सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. दुर्योधनी को मेवा त्यागो, दुर्योधनी को मेवा त्यागो, साग विदुर घर पाए रे. सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सबसे उंची प्रेम सगाई. सर्वात जगामध्ये उंचाला जर कोण असेल तर हे प्रेम आहे. आणि प्रेम असं आहे का ते भगवंताला सुद्धा आकळू शकतं, एवढं प्रेमात ताकद आहे. मग असं हे असणारं प्रेम, असणारी श्रद्धा, बाबावर असणारं प्रेम, बाबावर असणारी श्रद्धा. आणि त्या श्रद्धेच्या निमित्ताने प्रेमापोटी आज या ठिकाणी 1 तास का होईना पण कीर्तन करण्याची, सेवा करण्याची, त्यांचं परमार्थाबद्दल वर्णन करण्याचा योग मला प्राप्त झालेला आहे. आणि त्या प्राप्त झालेल्या योगामध्ये नामदेव महाराज मागणी मागतात. आता मागणी मागत असताना मागणी मागणारा, मागणी कोणाकरता मागतात आणि काय मागणी मागतात याला महत्त्व आहे. या ठिकाणी मागणी मागणारे श्रेष्ठ आहे, मागणी श्रेष्ठ आहे आणि श्रेष्ठाकरताच मागणी आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, मागणी मागणारे कोण आहेत? नामदेव महाराज. आणि नामदेव महाराजासारख्यांनी मागणी मागावी. आणि ती मागत असताना स्वतः करता नाही, मागणी ही स्वतः करता मागत नाही, ती मग मागतात कोणाकरता? जी भगवंताला आवडणारी व्यक्ती आहे, भगवंतावर प्रेम आहे, भगवंतावर श्रद्धा आहे आणि भगवंताची सेवा करणारे आहे, यांच्याबद्दल मागणी मागतात. आणि ती मागणी मागत असताना मागणी उच्च प्रतीची मागणी आहे. मागणीसुद्धा काय साधी नाही, श्रेष्ठ मागणी आहे. मागणारे श्रेष्ठ आहे. मागणी मागत असताना ज्याच्याकडे मागणी मागायचं तोही श्रेष्ठ आहे आणि ज्याच्याकरता मागायची तोही श्रेष्ठ आहे.
मी या ठिकाणी नामदेव महाराज मागणी मागतात आणि मागणी मागत असताना ती भगवंताकडे मागणी मागतात. भगवान परमात्मा सर्वात श्रेष्ठ भगवान परमात्मा, अशा भगवान परमात्म्याकडे मागणी मागतात का माझा जो असणारा भक्त आहे, तुझा असणारा भक्त आहे, संतांची सेवा करणारा जो भक्त आहे, त्याच्याकरता नामदेव महाराज मागणी मागतात. कोणाही करता मागणी मागून उपयोग होत नाही. काही वेळेला श्रद्धेच्या पोटी, भावनेच्या पोटी किंवा काही दान धर्म करणार असतं तर आपण सहज मागणी मागून म्हणतो की यांचं कल्याण हो, यांना पुत्र संतती प्राप्त हो, सहज आशीर्वाद दिला जातो किंवा सहज मागणी केल्या जातो. देवा बरेच दिवस झाले यांना पुत्र संतती नाही, यांना पुत्र संतती देऊन टाक. पण त्याच्या मागं पुत्र संतती त्याला दिल्या जाते, पण याचं पुण्य कमी होऊन जातं. तसं या ठिकाणी मागणी मागत असताना संतांनी मागणी मागितलेली आहे, देवाकडं मागणी मागितलेली आहे आणि मागणी मागत असताना भक्ताबद्दल मागणी मागितली, भक्ताकरता मागणी मागितलेली आहे. याच्यात कोणाची तुटी होत नाही, कोणाचाही नुकसान होत नाही. मागणी देवाकडं मागितली तेवढा अधिकार नामदेव महाराजाचा आहे म्हणून मागणी मागता येते. तेवढी सेवा केलेली म्हणून मागणी मागण्याचा अधिकार आहे. आणि मागणी मागत असताना जी मागणी आहे स्वतः करता नसून दुसऱ्याच्या हिताकरता आहे. भगवंताचा असणारा भक्त त्या भक्ताच्या आयुष्याची मागणी मागतात का त्याला आयुष्य प्राप्त व्हावं, त्याच्याकडून सेवा घडावी. आणि ती सेवा करत असताना त्याला जर जास्त आयुष्य प्राप्त झालं तर त्याला आयुष्यात जास्त सेवा घडेल. आणि ती सेवा घडण्याकरता मागे मागतात म्हणून त्याच्यातून पुण्य खर्च होत नाही. नामदेव महाराज देवाकडे मागणी मागतात, अधिकार म्हणून देवाकडे मागतात. आणि ज्याच्याकरता मागतात त्याच्याकरता मागितले असताना देवाचा भक्त आहे, संताचा सेवक आहे. आणि त्याच्याकरता मागत असताना स्वतः करता न मागताना त्याच्यात बाधा होत नाही म्हणून आपलं पुण्य खर्च होत नाही. आपण मागणी मागत असताना आपण मागणी मागतो, आपला अधिकारही नसतो, समोरच्याचाही अधिकार नसतो. आणि मागणी मागत असताना ती अधिकाराची मागणी नसते. आपण तेवढी मागणी मागण्याकरता तेवढी ताकद आपण लावत नाही, तेवढी आपण सेवा करत नाही म्हणून मागणी मागण्याची आपल्याकडं अधिकार प्राप्त होत नाही. तरी आपण काय करतो, देवा एवढं कार्य होऊ दे. अधिकार नसताना आपण देवावर साकडं घालतो. आणि मागणी मागत असताना देवाला मागतो, पण देवाला मागत असताना त्याचा विचार करत नाही की हा भगवान परमात्मा आहे, याचा अधिकार काय आहे, आपला अधिकार काय आहे. आणि आपण मागत असताना जी मागणी मागतो ती मागणी योग्य आहे का अयोग्य आहे याचा विचार आपण करत नाही. आणि म्हणून त्याच्यामुळं काय होतं, आपल्याला दोष लागतात, पाप लागतं आणि आपलं पुण्य नष्ट होत असतं. कारण आपला अधिकार नसताना दुसऱ्याला मागणं किंवा काम न करता मजुरी मागणं योग्य आहे का? कामच करायचं नाही, 8 दिवसांनी मजुरी घ्यायची, ती सरकारी तिजोरी चालतं. रोजगार हमी करायला काम कमी, निम्म्यात आम्ही निम्म्यात तुम्ही, तिथं चालतं. पण तरी चालत असलं तरी पण त्या ठिकाणी दोष निर्माण होतो, पाप निर्माण होतं. कारण घेत असताना सरकारचं जरी घेत असलो, सरकार जरी देत असलं तर सरकार काय सरकारच्या घरातलं देत नाही. ही गोरगरिबाच्या टॅक्समधून आलेला पैसा आहे, तोच पैसा सरकार काय करतं, वाटप करतं. पण ती वाटप करत असताना, तुम्हाला वाटप करत असताना प्रत्येकाचा नियम आहे, तो सरकारी नियम असो, देवाचा नियम असो, संताचा नियम असो, सर्वांचा नियम जर सारखाच आहे का घेतल्याशिवाय काही द्यायचं नसतं. कारण न घेता जर दिलं तर त्याची किंमत त्याला कळत नाही. आणि त्याला किंमत न कळाल्यामुळे त्याचा उपयोग तो काय करतो, अनाठाई करत असतो. समजा आता सरकार धान्य देतं, गरिबाला धान्य देतं, गहू देतं, तांदूळ देतं, तेल देतं, काय असेल ते धान्य देतं. पण ते धान्य फुकट मिळतं, त्याचा किती किंमत आहे लोकांना, गरिबाला त्याची किती किंमत आहे. सरकार देतं 2 रुपयात, हे विकतात 12 रुपयात. परिणाम काय होतो, घेतलेलं धान्य 2 रुपये नाही, विकलेलं 12 रुपये नाही. म्हणजे याच्यात नफा त्याने किती पट काढला, 8-10 पट नफा काढला. म्हणजे हा दोष त्याच्या ठिकाणी निर्माण झाला, सरकारला फसवलं, हा एक दोष निर्माण झाला. त्याच्यानंतर असणारं जे धान्य आहे ते दुसरं धान्य सरकारने गोळा करून कोणाकडून तरी शेतकऱ्याकडून आणून कमी किमतीत घेऊन तुम्हाला दिलेलं आहे. त्याचा परिणाम तुम्हाला फुकट मिळालं, त्याची किंमत तुम्हाला राहिली नाही. त्याची किंमत न राहिल्यामुळं, फुकट मिळाल्यामुळं तुम्ही बागायतदाराचं काम करीना, बरोबर आहे. आणि बागायतदाराचं काम न केल्यामुळे बागायतदाराला शेती होत नाही. आणि तुम्ही जर काम नाही केलं तर ती शेती होत नाही, त्याच्यामुळं पिकाचा परिणाम होतो, केलेली तिचे त्याला परवडत नाही, दोष निर्माण होतो. फुकट खाल्लं तरी सरकारचं खा, देवाचं खा, साधूचा खा, कोणाचंही खा, फुकट खाल्लेलं कधी जायला जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे.
धर्माची गती तो एक पावेल. कशी गती पावेल? जोडून या धन उत्तम व्यवहारी. धन जोडा पण उत्तम व्यवहारानं जोडलं पाहिजे. तसं सरकारने दिलेलं फुकटचं धान्य, सरकारने दिलेले फुकटचे घरं, किती घरं बांधून द्या किती धान्य देऊ द्या, हे लोक श्रीमंत होत नाही, सुधरत नाही. हे दारू पिऊन रस्त्यावरच पडणार. किती प्रयत्न करा. भगवंताच्या सृष्टीचा नियम आहे की भगवंताने सृष्टी निर्माण करत असताना 4 प्रकारचे लोक निर्माण केलेले. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. त्यांना 4 टप्पे दिलेले. 4 प्रकारामध्ये त्यांची नेमणूक केलेली. त्या 4 प्रकारामध्ये त्यांना जन्माला घातलेलं आहे. का बरं 4 प्रकार केले? सगळ्यालाच भगवंताने सारखं का नाही केलं? सगळ्याला श्रीमंती का नाही दिली? गरिबाला गरीबच का ठेवलं? श्रीमंताला श्रीमंतच का केलं? तर याचं कारण आहे, श्रीमंताच्या घरची श्रीमंती टिकवण्याकरता गरिबाची गरज पडते, म्हणून गरिबाला गरीब ठेवलेलं आहे. 4 व्यक्तींमध्ये वाटून दिलेलं आहे. ब्राह्मणाने फक्त ब्राह्मणाचंच कर्म करायचं की ब्राह्मणाने ब्राह्मणाच्या जन्माला गेल्यानंतर ब्रह्मकर्मच करणे, अभ्यास करणे, वेदाचं पठपाठन करणे आणि पठपाठन करून बाकीच्या 3 जे असणारे आहे त्या 3चं संगोपन त्या पाठांतराने त्यांनी करायचं आहे. म्हणून ब्राह्मणाला श्रेष्ठत्व दिलेलं आहे. आणि ब्राह्मणाला श्रेष्ठत्व देऊन त्यांनी फक्त काय करायचं आहे? कुठल्याही प्रकारचा कामधंदा करायचा नाही, कुठल्याही प्रकारची नोकरी करायची नाही. ब्राह्मणाला नोकरी निषिद्ध आहे. मग ब्राह्मणाला श्रेष्ठत्व कशामुळे आहे? त्यांनी वेदाचं पाठांतर करणे, सर्व वेदाचा अभ्यास करणे, पाठांतर करणे, शास्त्राचा अभ्यास करणे, शास्त्राचा वेदाचा अभ्यास करून ती विद्या जपून विद्या समोर आणून पाठांतर करून आणि समाजापुढे ती मांडायची आहे. आणि त्या विद्येद्वारे त्यांच्याकडून काही कर्म करून घ्यायचे आहे का त्यांच्या त्या कर्मातून त्यांचं कल्याण व्हावं. याच्याकरता ब्राह्मणाला सेपरेट फक्त विद्या अभ्यास दिलेला आहे. बाकीचं कुठलंही कर्म नाही, फक्त विद्या अभ्यास कर. आणि श्रेष्ठ विद्या अभ्यास झाल्यानंतर ब्राह्मणाला बोलायचं काम पडत नाही, काही नाही, त्याला आपोआप येत राहतं. धनद्रव्य सर्व प्राप्त होत असतं विद्वत्ता जर असेल तर. म्हणून त्यांनी विद्वत्ता कमवायची आहे. क्षत्रियांना काय करायचं? क्षत्रियांना त्याचा धर्म पाळायचा. वैश्याने त्याचा धर्म पाळायचा. आणि ज्याच्या धर्मानं राहिला का त्याचं त्यांनी काम केलं का त्याच्याप्रमाणे सृष्टीची वाढ होणार, उत्पत्ती होणार. म्हणून फुकट देऊन कधी वाढ उत्पत्ती होणार नाही, उलट लयाला जातील. आता रस्ते चांगले पण रस्त्यावर चालणं नाही चांगले नाही. ॲक्सिडेंट रस्त्याने होत्या का रस्त्याने चालणाऱ्याकडून होतात? रस्ता कधीच ॲक्सिडेंट करत नाही. रस्त्यावर चालणारे बिघडले म्हणून ॲक्सिडेंट होतात. आता परवाचाच हिंगणीला ॲक्सिडेंट झालेला आहे. आता 8 दिवस झाले असतील मला वाटतं, 8-10 दिवस. मग रस्त्याची चूक आहे का त्या ठिकाणी? मग चूक कोणाची? रस्त्याने चालणाऱ्याची चुकी. त्या बिचाऱ्याला दारू जास्त झाली, कसा तरी कोपरगावपासून इथपर्यंत आला, हलत डोलत पडत असं काय तरी तो तिथपर्यंत आला. पण पुढं काय त्याला रेटाना गाडी चालवते काय. त्यांनी काय केलं? गाडी लावून दिली आणि रस्त्याच्या कडाला झोपून घेत. त्यांनी झोपून घेत. मग आता समोरच्या येणाऱ्यांना ते त्याच्या लाईनीत चाललं पण. आता गाडी त्याच्या साईडला आहे, तो झोपलेला आहे, गाडी उभी आहे, याने पाहायचं का नाही? हा जे सुटला धुदाट. आणि तरुण पिढी तुम्हाला माहिती आता काय सुटत, त्यांना भानच राहत नाही त्या मोबाईलच्या नादामध्ये. जो सुटला ना तो डायरेक्ट जाऊन त्या गाडीवरच. आता जवळ 3-3.5 लाख रुपये खर्च आला आतापर्यंत आज दवाखान्यात अजून. आणि दोष कोणाला दिला? त्या गाडीवाला अंगावर आला. बाकीच मग गाडीवाला अंगावर आला. आता गाडीवाला अंगावर आला म्हणजे गाडीवाला ज्यांनी पाहिला तो पडेल होता बाजूला. गाडीला खर्चटले नाही, गाडीला लागलेलं नाही, त्याला लागलेलं नाही. गाडीचं थोडंफार नुकसान झालं. याची गाडी तुमची झाली, त्याचं फक्त पुढचं काहीतरी नुकसान झाली. दोष कोणाचा आहे? त्या झोपणाराच आहे का? दारू पिणाराच आहे का? तो दारू पिले समजा, त्याचं चूक आहे समजा, तो दारू पिले पण तो झोपेल ना, हा चांगला आहे ना, चांगला जाऊन त्याच्यावर धडकतो. मग दोष कोणाचा आहे? त्या गाडीचाही दोष नाही, रोडचाही दोष नाही, जाणाराचा दोष आहे. तो होऊन धडकला आणि मग त्याची शिक्षा त्याला प्राप्त होल्याशिवाय राहील का? पण तरुण मंडळानं विचार केला पाहिजे. रस्ते जरी चांगले झाले पण आपण चांगलं राहिलं पाहिजे ना. रस्त्यानं चालणं आहे, आपण चांगलं चालतच नाही, चांगलं राहतच नाही, त्याच्यामुळे दोष निर्माण होणारच. तसं भगवान परमात्म्याने सृष्टी निर्माण करत असताना ही 4 प्रकारची लोक केलेले याच्याकरताच केलेले. याने त्याची सेवा, त्यांनी त्याची सेवा, त्यांनी त्याची सेवा केली का त्याचं वाढ होती. त्याची वाढ झाल्यानंतर बाकीचं सर्व कार्य सुरळीत चालतं. हे सुरळीत कार्य सगळं या लोकांनी मतदानाकरता बिघडवल्यामुळं सगळं गावच बिघडून गेली. कोणी यावं त्या रोडवरच उखरडा टाकावा. डांबरी रोड केली पण त्याच्यावर उखरडी आली. जाणाराला जाता येत नाही त्या उखरड्याने. काय तर म्हणजे अतिक्रमण. सरपंच मला अतिक्रमण ऐकतच नाही, लोक ऐकतच नाही. तुला मतदानाची घेणं आलं ना त्याच्यामुळं ती ऐकत नाही. तो जर चांगला दाट्या लावला तर का नाही ऐकणार? नियम आहे, शासन आहे, सर्व काही कायदे आहे, त्या कायद्याप्रमाणे चालावं लागतं. चाललं तर होतं पण त्याला वाटतं कायद्यानं जर चालवतं पुढच्या वर्षी निवडून द्या का नाही द्या त्या.
पण तो म्हणतो जाऊ दे उखरडी याच्यावर जरी आले तर आपण उखरडी येऊन जाऊ पण त्याचा उखरडा मोडू नका. विढाला विढाला हो, सृष्टीचा नियम आहे तसं नामदेव महाराज भगवंताला मागणी करत असताना नामदेव महाराजाची श्रेष्ठत्व आहे, भगवंताची सेवा आहे. आणि किती सेवा आहे, कल्पापासून सेवा आलेली, युगानुयुग सेवा आलेली. जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले. तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले. देवा या विठ्ठले कृपा केली, देवा या विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य हो, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. अनेक जन्म काय केलं, फक्त पुण्यच केलं, पाप केलंच नाही. म्हणून या विठ्ठले कृपा केली, म्हणून भगवंतानी कृपा केलेली आहे. चारही युगामध्ये तुकाराम महाराज नामदेव महाराजांचे चार कलियुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जय. कलियुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जय. कलियुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे हो, चौयुगाचा चार युगामधले असणारे भक्त नामदेव महाराज आणि ती कीर्तनात उभे, एवढी सेवा आहे नामदेव महाराजाची. आणि अशी सेवा असल्यामुळे अधिकार आहे. आणि अधिकार असताना भगवंताला ते मागणी मागतात का अकल्प आयुष्य, आयुष्य मागत असताना अकल्प आयुष्य मागतात. आता कल्पाची जर गणना केली तर कल्प कशाला म्हणतात, 4 युग 1000 वेळा गेले काही एक कल्प होत. मग आता युगाचा विचार, युगाचे वर्ष 4 युग, आणि ते 4 युग 1000 वेळा जायचे. एवढं आयुष्य नामदेव महाराज मागतात. कोणाला, हरीच्या दासाला, भगवंताच्या सेवे करायला. आता हे मागणं, आशीर्वाद मागणं, कल्पाचं आयुष्य मागतात. मग हा आशीर्वाद आहे का शाप आहे? जर कल्पाचं आयुष्य मागितलं तर कल्पापर्यंत तर काही शक्य होत नाही. आणि कल्पापर्यंत जर आयुष्य प्राप्त झालं तर ते शरीरातला जो आत्मा आहे तो त्या शरीराला कंटाळला जातो. साधा आता पण 100 वर्षाच्या पुढं गेलं म्हातारं आणि जर एका ठिकाणी पडलं तर लोक म्हणतात याची चिठ्ठी कुठं हरवली. आणि त्याला बरं वाटतं का, तो म्हणतो आपल्याला कधी उचलेल देव भगवान परमात्मा ही मी वाट पाहतो. देवानं आता लवकर न्यावं, आता काय आपलं राहिलं नाही. मग जर असं म्हणतो म्हणजे तो कटाळला का चांगला झाला, कटाळल्यामुळं तर त्याला काय वाटतं हे शरीर सोडून द्यावं. आणि नामदेव महाराज याला कल्पाचं आयुष्य द्या. कशा करता कल्पाचं आयुष्य? कल्पाचं आयुष्य द्या म्हणजे त्याच्याकडून सेवा घडावी, त्याचं शरीर चांगलं राहावं, त्याला उत्कृष्ट प्रमाणे सेवा करता यावी, याच्याकरता त्याला आयुष्य द्या.
कोणाचंही आयुष्य मागत नाही आणि कोणाला आयुष्य दिले जात नाही. म्हणून मनुष्याला आयुष्य दिल्यापेक्षा मनुष्याची प्रत्येकाची इच्छा आहे का आत्म्याची इच्छा आहे का हे शरीर सोडावं लागतं, सोडून दुसरं शरीर प्राप्त झालं. प्रत्येकाला वाटतं नवा कपडा एकदा जुना झाला तो थोडा पिवळा दिसायला लागला का वाटतं हा आता किती धुतला तर तो पिवळपणा काही जात नाही. कोणती पावडर वापरा तो पिवळपणा काही जात. माझी गोदडी झाली जुनी, गोदडी झाली जुनी, माझी गोदडी झाली जुनी, गोदडी झाली जुनी, हिला म्हणवू नका हो कोणी, हिला म्हणवू नका हो कोणी. माझी गोदडी झाली जुनी, माझी गोदडी झाली जुनी. हिला बळवू नका हो कोणीला, बळवू नका हो कोणी. माझी गोदडी झाली जुनी, माझी गोदडी झाली जुनी. धुतली हरिचंद्राने तारावतीने रोहिदासाने, हिला म्हणवू नका हो कोणी, हिला म्हणवू नका हो कोणी. माझी गोदडी झाली जुनी, माझी गोदडी झाली जुनी. हो माझी गोधडी झाली जुनी, हिला मळू नका कोणी. गोधडी गोधडी आता गोधडी कळणार नाही आम्ही प्रजाला. गोधडे राहिल्याच नाही ना. गोधडी मळू द्यायची नसते आणि गोधडी ही जुनी होऊ द्यायची नसते. मग तिला नवं यायला काय करावं लागतं. दरवर्षी उन्हाळा सुरू झाला का सुईद्वारा घ्यायचा, नवीन अस्तर लावायचं. अस्तर लावून 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 ती अशी जाड होती आणि एकदा हिवाळा सुरू झाला एक गोधडी घेतली का परत काही घ्यायचं कामच पडत नसतं. आणि त्याला ते टेरिकॉटचं नाही चालत. नंतर आता हे टेरिकॉट निघाल्यानंतर बा ते पातळ साड्या लावायला लागल्या आणि धोतरं लावायला लागले. पण जुन्या काळामध्ये धोतर ते कॉटनचे धोतर असायचे आणि ते कॉटनचे धोतर दरवर्षी गोदाडे शिवायचा कार्यक्रम असायचा. शेवाया कुरडाया गोदाडे शिवायचा आणि धुवायचा कार्यक्रम उन्हाळ्यात. एकदा ज्वारीच्या सोंगण्या झाल्या, ज्वारी घरात आली, पीक पाणी घरात आलं का तिथून पुढचा कार्यक्रम राहायचा. शेवाया कुरड्या वडे खारोड्या पापड्या पापड आणि हे सगळे कार्यक्रम झाले आणि ऊन जास्त पडायला लागलं, रानात कुठं काम नसलं का मग काय करायचं, गोदाडे घ्यायचे आणि त्या गोदाडे शिवायचे. मग शेजारनी नाही यायचं, तिची हिची मिळून दोघींनी दोन सुया एकामागे एक चालायच्या गोल 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 फिरवत त्या रिंगायच्या. आणि पूर्वीच्या शेवाया म्हणजे त्या पाटावरच्या शेवाया. आता आम्ही लहानपणी वळलेल्या आहे त्या अशा याच्यात धरून त्या बरोबर मापात अशा सुपावर टाकावं लागायचे आणि ती मळणारी बाई अनुभवी असावं लागायची. नाही तर एक चालली जाड आणि एक चालली बारीक. हे जर हाताचं पंजे आहे ना एक इकडून दाबावं लागतो, मध्ये नाही दाबावं लागतं, फक्त हे बाकीचे वड दाबायचे आणि ते दाबले का ते सारख्या मापात दाबायचे की ते शेवई सारखी यायची. मग खालच्यानं काय करायचं, चाळायची. ती चाळून त्या पाटावर आपल्या पालत्या सुपोर घालायची आणि पालत्या सुपोर घातली का ती उन्हात वाळवायची. तो कार्यक्रमच वेगळा असायचा. गंज काटाळा यायचा लहानपणी, पण मार खावा लागायचं. नाही चाललं का मार खावा लागायचं, ते बसावंच लागायचं. गंज का झोप यायची ते करता करता. त्या पाटवर एक डबा, डब्याला पाट लावला आणि एकदा सुरू झालं का चालले त्या शेवाया. महिना ते कार्यक्रम चालायचे. खूप कष्टाचे साय असायचे ते कार्यक्रम, पण तरी पण महिला मंडळ करीत होतं म्हणून त्यांच्या प्रकृत्या चांगल्या होत्या. आता चप्पलच जर पार याच्यात गेली स्वयंपाक रूम मध्ये तर कसं राहतील. विढाला विढाला विठ्ठला 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 हरिनाथ भगवान की जय, गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय, राघवेश्वर भगवान की जय. विठ्ठला विठ्ठला
हो, नामदेव महाराज मागणी मागतात आणि मागणी मागत असताना भक्ताकरता मागणी मागतात, तर त्या भक्ताला काय करतात, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. त्याला नाही, त्याच्या कुळाला अकल्प आयुष्य प्राप्त व्हावं आणि प्राप्त झालं असताना अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. माझ्या सकळा हरीच्या दासा. कोणाकरताही मागणी मागत नाही, फक्त हरीच्या दासा करताच मागणी मागतात, भगवंताच्या सेवेकरता मागणी मागतात आणि भगवंताच्या सेवकाकरता मागणी मागतात. का तो सेवक आहे, त्या सेवकाला भगवंताची सेवा घडावी, संताची सेवा घडावी आणि ती सेवा घडली का त्याचं आयुष्य चांगलं जाईल, म्हणून त्याच्याकरता त्याला आयुष्य प्राप्त व्हावं. अकल्प आयुष्य म्हणजे चांगलं आयुष्य प्राप्त व्हावं, उत्कृष्ट आयुष्य प्राप्त व्हावं. त्याच्या जीवनामध्ये त्याला सेवा करताना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि शेवटपर्यंत त्याच्याकडून ती सेवा घडावी, याच्याकरता त्याचं जीवन आहे, त्याचं आयुष्य जे आहे सुदृढ राहावं, चांगलं राहावं, निरोगी राहावं, याच्याकरता नामदेव महाराज अभंगाच्या प्रथम चरणातून अगल्प आयुष्य व्हावे तया कुळा. आयुष्य व्हावे तया कुळा. आयुष्य व्हावे तया कुळा. माझ्या सकळा हरीच्या दासा. या सकळाच्या हरीच्या दासाला अकल्प आयुष्य प्राप्त व्हावं. अकल्प आयुष्य प्राप्त होऊन त्याच्याकडून भगवंताची सेवा घडावी आणि ती सेवा घडण्याकरता नामदेव महाराज भक्ताकरता मागणी मागतात का त्या भक्ताला काय कर, आयुष्य चांगलं दे. अकल्प आयुष्य म्हणजे कल्पापर्यंत टिकावं असं नाही, मनुष्याला तेवढं आयुष्य नाही, पण जोपर्यंत त्याचं जीवन आहे, जोपर्यंत त्याला दिलेलं आयुष्य आहे, तोपर्यंत ते आयुष्य जात असताना त्याला कुठल्याही प्रकारचं दुःख होऊ नये. आणि जर दुःख झालं, सेवकाला जर दुःख झालं तर तिची सेवा काय होते, बंद पडते. म्हणून ती सेवा बंद पडू नये, पण त्याचा श्वासोश्वास जोपर्यंत आहे तिथपर्यंत त्याला आयुष्य द्या. म्हणजे त्याची प्रकृती चांगली ठेवा, त्याला सर्व ज्ञान ठेवा त्या ठिकाणी त्याच्या प्रकृतीमध्ये, आणि ते जर ठेवलं तर तो काय करील, सेवा करील. तसं आमचे पाटील आता 93 वर्ष वय झालं, आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा आजार नाही, कुठल्या प्रकारचा त्रास नाही, सेवा चालू आहे. आणि उर्वरित आयुष्य असंच राहू का डोळे झाकेपर्यंत कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, कुठल्याही प्रकारचा रोग होऊ नये, कुठल्याही प्रकारचं त्रास होऊ नये, आणि असं आयुष्य त्यांना प्राप्त व्हावं. नामदेव महाराज मागणी मागतात, कारण भक्तांच्या करता मागणी मागितली की त्याचं जीवन भक्तमय जीवन असतं, आणि ते भक्तमय जीवन असल्यामुळे त्याच्याकडून सेवा घडत राहावी, सेवा व्हावी. आणि त्याच्याकडून जर आयुष्यभर सेवा झाली, शेवटच्या श्वासापर्यंत सेवा झाली, का इतर समाजाला त्याचं अनुकरण करण्याकरता उपयोग होतो. म्हणून त्याच्याकडं पाहून इतर लोकांनी अनुकरण करावं, त्याच्याकरता नामदेव महाराज मागणी करतात का माझ्या भक्ताला काय करा, आयुष्य प्राप्त करून द्या. आयुष्य प्राप्त करून द्या म्हणजे निरोगी प्राप्त करून द्या. निरोगी प्राप्त झाला असताना त्याच्याकडून सेवा घडेल, आणि सेवा घडत असताना नामदेव महाराज म्हणतात का त्याच्या ठिकाणी मात्र कुठल्याही प्रकारची बाधा होऊ नये, आणि त्याच्या ठिकाणी कुठली बाधा येऊ नये. ही द्वितीय चरण सांग. कल्पनेची कल्पनेची
असताना ते काय म्हणतात, कल्पनेची बाधा नव कवणे काळी. कोणाला? ही संत मंडळी सुखी राहो. संत मंडळी करता भक्ता करता मागणी मागतात का त्यांच्या जीवनामध्ये कल्पना प्राप्त होऊ नये, त्यांची त्याला बाधा होऊ नये. कारण बाधा कोणत्या काळात होईल सांगता येत नाही. तरुणपणाचाच बाधा होती असं काही नाही बरं का. हां, कधी कधी 60च्या पुढे बाधा होती आणि बऱ्याच लोकांना बाधा झालेली 60च्या पुढं. म्हणून तो नामदेव महाराजाला हे माहीत होतं, म्हणून नामदेव महाराज कवणे काळी, कोणत्याच काळामध्ये नको, तरुणपणातही नको, मध्यालाही नको, म्हातारपणाला तर नकोच नको. बाधा होता कामा नाही. बाधा जर झाली तर ती बाधा लवकर जाणं काही सोपं नाही. बाधलेलं जे माणूस असतं काय करील काय सांगता येत नाही. म्हणून बाधा नको आहे. परमार्थ करतो, सगळं करतो, पण बाधा जर झाली तर त्या परमार्थाचा उपयोग होत नाही ना. म्हणून बाधा नको आहे. परमार्थ हा उत्कृष्ट दर्जाचा असावा, निष्कामपणाचा असावा. आणि जर तसा नसेल तर त्याच्यात बाधा आल्याशिवाय राहत नाही. परमार्थ करा किंवा प्रपंच करा, व्यवहार करा, काही करा, पण त्याच्यात बाधा जर एकदा का निर्माण झाली, काही निर्माण झाला का ते मात्र जयाला जात नसतं. संसारात जरी एखादी बाधा निर्माण झाली का त्याचा प्रपंच किती चांगला असू द्या, पण एकदा बाधा जडली का तो प्रपंच केव्हा नष्ट होईल हे सांगता येत नाही. लोक म्हणतात पाहणं आयुष्यभर त्यांनी कष्ट केले, सावयास केले, काबाड कष्ट केले, खूप चांगलं केलं, खूप चांगलं झालं, पैसाही भरपूर झाला, पैसा आला, संपत्ती भरपूर झाली, बंगले झाले, वावरं झाले, सगळं झालं, पण आता हे पहा म्हातारपणाला त्याला काय नाद लागला. बाधा. मग बाधा एक प्रकारची नाही, बाधा अनेक प्रकारच्या बाधा आहे. मग कोणाला नंबरच लावायची बाधा होईल. काय असतं कारण ते सारखे पानं चाळीत राहतात रात्रंदिवस. ते आकडे राहतात काही कोड मोडीचा टाईप आकडे सारखे पानं चाळीत राहतात रात्रंदिवस. त्यांना 12-12, 1-1, 2-2 वाजेपर्यंत झोपत नाही. ते सारखे ते पानं चाळीत राहतात आणि आकडे मांडीत राहतात. सगळे त्यांच्या हातात कधी पहा पेन आणि एखादा कागद राहतो. आणि काय लिहितं त्यांनाही कळत नाही, दुसऱ्यालाही कळत नाही, पण सारखे ते लिहितच राहतात आणि काही प्राप्ती नाही. हो न करता करता संपत्ती केव्हा निघून जाते त्या बाधेत त्यालाही कळत नाही. आणि गेल्यानंतर म्हणतो काय झालं काय नाही, केव्हा काय कळलं. आता हे टी व्ही आपला तुम्ही मोबाईलवर येतात ना, मोबाईलवर जाहिरात येते. सरकार म्हणतं चोऱ्या करू नका, लबाड्या करू नका. चोऱ्या लबाड्यालाच सहकार्य सरकार करतं, कारण त्यांच्याकडे टॅक्स मिळतो, पैसे मिळतो. राजरोज चोऱ्या आहे ना त्या. रमी मोबाईलवर येते ना, नादी लावायचं आणि ते गेममध्ये एकदा गुतावला का बँक पूर्ण खाली होऊन जाते. म्हणजे सरकारला कळत नाही का? मग फसितो कोण? सरकार फसितं का ते फसितं? ऐका कलीचे महिमा असत्यासी रिजले. ऐका कलीचे महिमा असत्यासी रिजले. अनुमोदन पापादिती अनुमोदन हे सध्या अनुमोदनच चालू आहे सरकारची. दारूला गांजाला फक्त दाखवायचं धरताना वाळू चोर. आम्ही एक दिवस वाजले रात्री 1:30 वाजता तलटी आणि महिना इथं 7 बारे उतार द्यायला तलटी येत नाही. किती महिना 7 बारे उतारायला तलटी येत नाही आणि त्या दिवशी 1:30 वाजता तलटी. कस काय त्याला जाग आली काय माहिती. अशा वेळेला जाग येते हो. आणि ज्याचे डेपो आहे ज्याचे हे लागलेले त्याचं काही नाही. त्याचं दिसतं तरी ते जवळून जाते ते म्हणते नाही ते चालू राहते. पापादिती अनुमोदन
राजरोस अनुमोदन दिलं का त्याच्यातून पाप घडतं, पाप घडलं का त्याच्यापासून हिंसा, हिंसेपासून मग अनेक प्रकार घडतात. म्हणून नामदेव महाराज कल्पनेची बाधा न हुकवणी काळी. कोणत्याच काळामध्ये जीवनामध्ये आयुष्यामध्ये कल्पनेची बाधा होऊ नये भक्ताला, आणि ती जर बाधा झाली तर भक्ताचं भक्तपण राहत नाही. त्याचं ऐश्वर संपन्न जरी असेल तर त्याचं ऐश्वर नष्ट होण्याला वेळ लागत नाही. म्हणून त्याच्याकरता नामदेव महाराज म्हणतात ही बाधा इतकी वाईट आहे का कोणत्या काळात होईल सांगता येत नाही. आणि ही बाधा प्रपंचिकालाच होती, व्यावहारिकालाच होती, पारमार्थिकाला होत नाही असं काही नाही. उलट पारमार्थिकाला लवकर होती. रोहिदास महाराजांचं उदाहरण आहे ना. बाधा झाली का नाही, आयुष्य गेलं वेदांत सांगता सांगता, कधी पैशाचा हव्यास नाही केला, काहीच केलं नाही, पण शेवटी बाधा झाली मारता वेळेस शिष्याने आणलेला जोडा, एवढीच बाधा झाली. पण त्या बाधेचा परिणाम काय झाला, पुढचा जन्म घ्यावा लागला ना त्या घराण्यामध्ये. एवढी बाधा कठीण आहे, एवढी कल्पनेची बाधा कठीण आहे. आणि अशी बाधा होऊ नये, आणि ही बाधा होतेच, संताला होते, आम्हाला व्यावहारिकाला होते, सर्वांना होते, आणि होऊ नये याच्याकरता नामदेव महाराजजी मागणी मागतात का कल्पनेची बाधा न हुकवणी काळी, आणि ही संत मंडळी सुखी असो. कारण ती जर नाही झाली तर ही संत मंडळी काय होईल, सुखी राहील, भक्त सुखी राहील. आणि तो सुखी राहिला का त्याच्याकडून पारमार्थ होईल. आणि त्याच्याकडे जर बाधा झाली का तोही बाद होईल, आणि इतर पाहणारेही बाद होतील. का त्याने एवढा पारमार्थ करून जर त्याला एवढा त्रास येतो, मग पारमार्थ केलाच कशाला पाहिजे. म्हणायला तर लई सोपं होतं. म्हणून त्यालाही होऊ नये आणि इतराला पाहणाराला होऊ नये, त्याच्याकरता तुकाराम आपलं नामदेव महाराज भगवंताकडे प्रार्थना करतात, मागणी करतात. कल्पनेची बाधा न हुकवणी काळी ही संत मंडळी सुखी असो. अजून त्यांना बाधा होत असताना त्यांच्या ठिकाणी जे झालेला परमार्थ आहे, त्यांनी केलेला परमार्थ आहे, त्या परमार्थाबद्दल त्यांना अहंकार होऊ नये ही त्याच्या अहंकाराचा वारा न लागो राज, अहंकाराचा वारा न लागो राज, अहंकारा वारा न लागो राज, अहंकारा वारा न लागो राज, अहंकाराचा वारा न लागो राज, अहंकाराचा वारा न लागो राज, अहंकाराचा वारा न लागो राज, अहंकारा वारा न लागो राज, माझ्या विष्णुदास भाविका माझ्या विष्णुदास भाविका कल्पनेची बाधा नवो कोणे काळ, कल्पनेची बाधा नवो कोणे काळ, माझा विष्णुदास भाविका माझा विष्णुदास भाविका कल्पनेची बाधा नवो कोणे काळ, कल्पनेची बाधा नवो कोणे काळ. भावे तया कोळा अकल्पायोष, भावे तया हरीचा दासा कल्पनेची बाधा नवो कौणे काळी, कल्पनेची बाधा नवो कौणे काळी. माझी या सकाळा हरीच्या दासा, माझी या सकाळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा नवो कवने काळी, कल्पनेची बाधा नवो
कवने काळी कल्पनेची बाधा नवो कवने काळी कवने काळी कवने काळी विठाला 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 विठ्ठल 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 नामदेव महाराज मागणी मागतात, भगवंताकडे मागणी मागतात आणि मागणी मागत असण्याची बाधा नवो कवने काळी संत मंडळी सुखी असो. ही संत मंडळी सुखी ठेवायची असेल तर त्यांच्या ठिकाणी कल्पनाची बाधा होऊ नये किंवा त्यांच्या ठिकाणी अहंकार निर्माण होऊ नये. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी. हे असणारे विष्णुदास भाविक जे भक्त आहे यांच्या ठिकाणी अहंकार होऊ देऊ नको. आणि यांच्या ठिकाणी हे जर नाही झालं तर नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे तया असावे कल्याण. त्यांचं कल्याण होईल कसं? ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन आहे, ज्या मुखी निदान पांडुरंग भगवान परमात्म्याचं चिंतन त्यांच्या मुखामध्ये सतत राहो, शेवटपर्यंत राहो. आणि हे जर राहिलं का त्यांना कुठलीही बाधा होणार नाही अशी मागणी नामदेव महाराज करतात. अशा संतांचं एक वेळेस भजन करायचं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज बाबांचं दर्शन घ्या. दर्शन 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 घ्या. घेऊ द्या. तो हरदा झाला मोठा, बरोबर. बाबा अजून एक टाका. आई वडिलांची पूजा ही देवाची पूजा आहे, ईश्वराची पूजा आहे. म्हणून सुंदर असा कार्यक्रमाचं नियोजन आयोजन केलं. काय नाव ते? भाऊसाहेब भाऊ भाग्यवान आहे. या वयामध्ये आई वडिलांची पूजा पाहायला मिळते. खरोखरच आपल्या सर्वांकडून पुन्हा एकदा या पूजन करणाऱ्यांचं सोहळा घडून आणण्याचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. असे सोहळे आपल्या सर्वांकडून व्हावं, धर्माचं आपल्या हातून सर्वांकडून रक्षण व्हावं हीच देवाकडे प्रार्थना करतो. यानंतर आमचे काय जगदळे सर, खरोखरच काय देवाने आवाज. मंदिरातील देव आहात तुम्ही, आम्हाला खूप काही दिलं. खरंच तुम्ही आमचे श्वास आहात. या ठिकाणी आपण सर्वजण आपला अमूल्य वेळ खर्च करून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे योगीराज तुकाराम बाबा खेडलीकर संस्थांचे अध्यक्ष हरिभक्त परायण रघुनाथ महाराज खटाणे यांची तब्येत बरी नसताना बाबा, कारण बाबांचं एक वाक्य मी धनकवाडीच्या कार्यक्रमामध्ये ऐकलं होतं की जिथं प्रेम असतं तिथं यावं लागतं. आणि हेच प्रेम जोपासत बाबांनी आपला अमूल्य वेळ दिला, त्यांचेही मी आभार मानतो. यानंतर आमच्यावर नितांत प्रेम करणारे महंत मठाधिपती राघवेनंदगिरी महाराज या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे मी आभार मानतो. तसेच बुलढाणा या ठिकाणी हरिभक्त पारायण ढोक महाराजांची कथा संपवून रातोरात योगेश दादांच्या प्रेमापोटी आपला अमूल्य वेळ खर्च करून रात्रीचा प्रवास करून महाराष्ट्र भूषण रविदास महाराज जगदाळे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे मी आभार मानतो. आदरणीय महाराष्ट्र भूषण हरिभक्त परायण रविदास महाराज जगदाळे यांना मी विनंती करतोय प्रमाणे हरिभक्त परायण प्रकाश महाराज नाईकवाडे, हरिभक्त परायण गोपाल महाराज, हरिभक्त परायण बाळा महाराज काळे,
योग्य दादांवरती नितांत प्रेम करणारी सर्वच प्रेमाची मंडळ या ठिकाणी उपस्थित झाले, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. आणि मी आदरणीय हरिभक्तपरायण रविदास महाराज जगदाळे यांना विनंती करतोय की त्यांनी आजी सोनियाचा दिनो वर्ष अमृताचा घनो, आजी सोनियाचा दिनो हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आजी सोनियाचा दिनो वर्ष अमृताचा घनो, आजी सोनियाचा दिनो हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, सबे अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी, आजी सोनियाचा दिनो दृढ विटमणे मुळी विराजित वन माळी, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आजी सोनियाचा दिनो वर्ष अमृताचा घनो, आजी सोनियाचा दिनो बरे वसंत समागमो, बरे वसंत समागमो, प्रगटलात्मा रामो, प्रगटलात्मा रामो, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आजी सोनियाचा दिनो वर्ष अमृताचा घनो, आजी सोनियाचा दिनो बाप रघुमाद कृपा सिंधु करुणा करू, बाप रघुमा देवी वरू, बाप रघुमा देवी वरू, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आजी सोनियाचा दिनो वर्ष अमृताचा घनो, आजी सोनियाचा दिनो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महारुद्र हनुमान की जय.